मुंबईतील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी यांना सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाकरिता 150 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये राज्य शासनाच्या हिश्श्याची 150 कोटी रुपये वितरित करण्यास राज्य शासनाने शुक्रवारी मान्यता दिली आहे। भूसंपादन पूर्ण झालेला हा प्रकल्प राज्य शासनाच्या निधी अभावी रखडला होता। राज्यातील ग्रामीण विशेषतः अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी व लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण व्हावेत हा दृष्टिकोन समोर ठेवून अशा प्रकल्पांमध्ये राज्य शासनाने काही प्रमाणात आर्थिक सहभाग देण्याचे धोरण स्वीकारले आहे। त्यानुसार सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पास 50% आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय 2024 मध्ये घेण्यात आला आहे। त्यानुसार या प्रकल्पाच्या 904 कोटी 92 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास व एकूण प्रकल्प किमतीच्या 50% हिश्श्यानुसार 452 कोटी 46 लाख रुपये आर्थिक सहभाग राज्य शासनाने देण्यास मान्यता दिली आहे। दरम्यानच्या काळात विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली। रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनुसार या रेल्वे प्रकल्पाच्या 3292 कोटी 74 लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास व त्यानुसार राज्य शासनाच्या 50% म्हणजे 1647 कोटी 87 लाख रुपये इतका आर्थिक सहभाग देण्यास 2025 रोजी राज्य शासनाने मान्यता दिली आहे। या प्रकल्पासाठी 2025-26 मध्ये झालेल्या प्रत्यक्ष खर्चास अनुसरून राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम अदा करण्याची विनंती मध्य रेल्वेने 4 जुलै 2025 रोजी राज्य शासनास केली आहे। त्यानुसार आज हा निधी वितरित करण्यात आला आहे। सोलापूर ते धाराशिव हा रेल्वे मार्ग मुंबई ते चेन्नई रेल्वे मार्गावर असलेल्या सोलापूरला जोडला जाणार आहे। त्यासाठी नवीन जंक्शन व रेल्वे स्थानक प्रस्तावित आहे। या प्रकल्पामुळे सोलापूर व मराठवाडा रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे। पंढरपूर, अक्कलकोट या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना रेल्वे मार्गानेच तुळजापूरला जाणे सोयीचे होणार आहे। या रेल्वे प्रकल्पामुळे सोलापूर व तुळजापूरच्या विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे।